हॅलो, मी डॉक्टर उमाकांत कदम, MD मेडिसिन ISM. आज आपण हायपरटेन्शनवर बोलणार आहोत. हायपरटेन्शनची मेनली कारणं काय आहेत, लक्षणं काय आहेत आणि उपचार पद्धती काय आहेत त्याच्यात बोलू. कारणांमध्ये मेनली म्हटलं तर अल्कोहोल कन्झम्पशन आहे, सिगारेट कन्झम्पशन, त्यानंतर फॅटी फूड कन्झम्पशन आहे, स्ट्रेस आहे डेली लाईफमधला पेशंटचा, इत्यादी सर्व रिझन्स हे हायपरटेन्शन वाढवतात. मग त्याची लक्षणं काय आहेत? तर पेशंटला जेव्हा हायपरटेन्शन होतं, BP जेव्हा वाढतो त्यांचा 140 आणि 90च्या वर जेव्हा जातो, तेव्हा त्यांचा BP वाढल्यानंतर लक्षणं जे आहेत ते टिंगलिंग, नमनेस होणं, मुंग्या येणं हातापायांना, अंधारी येणं, चक्कर येणं आणि कधी-कधी ब्लिडिंगचे पण चान्सेस असतात, जसं की नेझल ब्लिडिंग आहे, युरिनमधून ब्लिडिंग होणं, पास होणं, इत्यादी सर्व लक्षणे ही हायपरटेन्शनमध्ये दिसून येत असतात. अशा वेळेला आपल्याला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करायची आणि BP चेकअप करून घ्यायचा. आणि आपल्या अवॉइडमध्ये याला आपण कशाप्रकारे टाळू शकतो, तर आपल्याला डेली लाईफमधला स्ट्रेस वगैरे जितका कमी होईल तेवढा कमी करायचा आहे आपल्याला. सिगारेट, अल्कोहोल हे सगळं टाळायचं आहे. त्यानंतर फूडमध्ये आपल्याला थंड, आंबट, तेलकट, फॅटी फूड, आपल्याला जंक फूड, मीठ, मसाला हे टोटली अवॉइड करायचं आहे. यामुळे आपलं लिपिड प्रोफाईल वाढून त्यानंतर BP वाढण्याचे चान्सेस असतात बऱ्यापैकी. आणि ह्या प्रकारे आपण डॉक्टरांना व्हिजिट करून हायपरटेन्शनवर मात करूया. थँक्यू.